विद्यार्थी मित्रांनो, कंपल्सरी इंग्लिशच्या क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पॉवर ऑफ प्रेयर ह्या एसेचा काही भाग समजून दिला आहे आणि आता त्याचा पुढचा भाग आपण कंटिन्यू करूयात. आता ह्या पुढच्या भागामध्ये काय मांडलेलं आहे अब्दुल कलामांनी, की त्यांनी ह्या भागात हे सांगितलं आहे की रामेश्वरम कशासाठी प्रसिद्ध आहे, की शिवालयासाठी प्रसिद्ध आहे. रामेश्वर ह्या शंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि तिथं त्या शंकराच्या मंदिराचे जे पुजारी आहेत ते आणि डॉक्टर अब्दुल कलामांचे वडील हे अतिशय घनिष्ठ मित्र आहे. बघा, एक हिंदू धर्माचा पुजारी आणि दुसरे मुस्लिम धर्माचे. तर परंतु जेव्हा माणसामध्ये मैत्री असते, एकमेकांमध्ये गैरसमज नसतात ना, तेव्हा उलट त्या दोघांचं प्रेम जे ते एकमेकांसाठी प्रेम पण आणि ज्ञान पण पूरक ठरत असतो. तर त्या मंदिराचे पुजारी आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे वडील यांची मैत्री ती याच्यावर मानवी संबंधांवर प्रकाश टाकते. आणि याच्यात त्यांनी पुन्हा त्यांच्या वडिलांबद्दल मांडलं आहे की त्यांचे वडील जे ते जेव्हाही मशिदीतून प्रार्थना करून बाहेर पडत असायचे तर त्यावेळी बरेचसे लोक त्यांची वाट बघत बाहेर थांबलेले असायचे आणि ते बाहेर आल्यानंतर लोक एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यांची वाट बघत असायचे. ते बाहेर आले की मग अब्दुल कलामांचे वडील त्यांनी आणलेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये आपली बोटं बुडवायची आणि प्रार्थना म्हणायचे आणि मग ती प्रार्थना म्हणून शुद्ध केलेलं पाणी, अभिमंत्रित केलेलं पाणी ते लोक घरी जाऊन कोणी आजारी असेल त्याला द्यायचे आणि ते लोक ठणठणीत बरे व्हायचे. कशामुळे बरे व्हायचे, तर त्या प्रार्थनेच्या शक्तीमुळे बरे व्हायचे. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे वडील जे मनापासून देवाजवळ प्रार्थना करायचे की या माणसांना बरं कर, त्यांचं दुःख दूर कर, तर ते प्रार्थना जी ती देवापर्यंत पोचायची आणि ते लोक मग नंतर की त्या पेशंट बरा झाल्यानंतर यांचे आभार मानायला यायचे. तर ती प्रार्थनेची जी पॉवर आहे ती याच्याबद्दल ते आता इथं सांगतायत. मी ते भाग वाचते आणि एक्सप्लेन करते. The famous Shiva temple, which made Rameshwaram so sacred to pilgrims, was about a 10 minutes walk from our house. की रामेश्वरम म्हटलं जे शंकराचं महादेवाचं मंदिर होते की ज्याच्यामुळे रामेश्वरम हे एक पवित्र गाव मानलं जायचं आणि तीर्थयात्रेसाठी यात्रेकरू तिथं यायचे. तर ते म्हणजे मंदिर होतं शंकराचं मंदिर, ते कलामांच्या घरापासून फक्त 10 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर पायी चालून 10 मिनटं लागतील एवढ्या अंतरावर ते घर होतं. अवर लोकॅलिटी वॉज प्रिडॉमिनंटली मुस्लिम, की ज्या भागात ते राहत होते त्या लोकॅलिटीमध्ये साधारणतः जास्तीत जास्त मुस्लिम लोक राहत होते. But there were quite a few Hindu families too living amicably with their Muslim neighbors. की जास्तीत जास्त मुस्लिम असले तरी त्या भागामध्ये काही हिंदू कुटुंब पण राहत होती आणि ती सगळी हिंदू कुटुंब त्या मुस्लिम कुटुंबांसोबत अतिशय गुण्यागोविंदाने तिथं राहत होती. कुठंही जाती धर्मावरून त्या लोकांमध्ये तेढ नव्हती. There was very old mosque in our locality where my father would take me for evening prayer. आणि त्यांच्या त्या भागामध्ये एक जुनी मशीद होती की ज्या मशिदीमध्ये त्यांचे वडील अब्दुल कलामांना रोज सायंकाळी घेऊन जात. I had not the finest idea of the meaning of the Arabic prayers chanted. आणि तिथं त्या मशिदीमध्ये ज्या प्रार्थना म्हटल्या जायच्या, चांटेड म्हणजे गायल्या जायच्या, म्हटल्या जायच्या, त्या अरेबिक भाषेत असायच्या. त्यामुळे त्या अरेबिक भाषेमधल्या प्रार्थनांचा अर्थ काय हे अब्दुल कलामांना अजिबात कळत नव्हतं. बट आय वॉज टोटली कन्व्हिन्स्ड दॅट दे रीच्ड गॉड. पण त्यांना मनोमन पूर्णपणे खात्री होती की मी ह्या ज्या प्रार्थना म्हणतोय ह्या देवापर्यंत निश्चित पोचतात. When my father came out of the mosque after the prayers, तर मशिदीमध्ये प्रार्थना म्हणून झाल्यानंतर ज्यावेळी त्यांचे वडील बाहेर येत असत, पीपल ऑफ डिफरंट रिलिजन्स, तर वेगवेगळ्या धर्मांची लोक वुड बी सिटिंग आउटसाइड, तिथं त्या मशिदीच्या बाहेर बसलेले असायचे, वेटिंग फॉर हिम, त्यांच्या वडिलांची वाट बघत की ते केव्हा बाहेर येतात आणि आपण केव्हा त्यांना भेटू अशी वाट बघत ते तिथं बाहेर बसलेले असायचे. मेनी ऑफ देम
देम ऑफर्ड बाउल्स ऑफ वॉटर टू माय फादर. आणि त्यांच्यापैकी बरेचसे जण त्यांच्या वडिलांना पाण्याने भरलेला एक कटोरा जो आहे तो देत असायचे. who would dip his finger tips in them and say a prayer. आणि मग त्यांचे वडील काय करायचे की त्या पाण्याने भरलेल्या कटोऱ्यामध्ये त्यांची 5 बोटं बुडवायचे आणि अगदी मनपूर्वक प्रार्थना करायचे. दिस वॉटर वॉज देन कॅरीड होम फॉर इनव्हॅलिड्स. आणि मग हे जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे हे घरी इनव्हॅलिड म्हणजे ज्यांना बरं वाटत नाही आहे अशा लोकांसाठी नेलं जायचं. आय ऑल्सो रिमेंबर पीपल विजिटिंग अवर होम टू ऑफर थँक्स आफ्टर बीइंग क्युअर्ड. आणि मग ते पाणी दिल्यानंतर ते लोक बरे व्हायचे आणि बरे झाल्यानंतर ते अब्दुल कलामांच्या घरी येऊन त्यांच्या वडिलांचे मनपूर्वक आभार मानायचे. माय फादर ऑलवेज स्माइल. आणि त्या लोकांनी आभार मानल्यानंतर त्यांचे वडील एक प्रसन्नपणे हसायचे, अहंकाराने फुगून नाही जायचे तर प्रसन्नपणे हसायचे. अँड आस्क देम टू थँक अल्लाह. आणि लोक जेव्हा त्यांचे आभार मानायचे त्यावेळी ते लोकांना सांगायचे की आभार माझे मानू नका, मी काहीही केलेलं नाही. आभार मानायचे असतील तर त्या परमेश्वराचे माना, त्या अल्लाचे माना. द बिनेव्हॉलंट अँड मर्सीफुल, की जो कसा आहे, बिनेव्हॉलंट मीन्स काइंड, दयाळू आहे, की जो नेहमी मदत करणारा आहे, संकटात सापडलेल्यांना, दुःखात असलेल्यांना मदत करून बाहेर काढणारा आहे, कृपाळू दयाळू असा जो आहे. मर्सीफुल म्हणजे दयाळू, बेनेवॉलंट मीन्स हेल्पिंग, मर्सीफुल की जो कृपाळू दयाळू आहे, जो संकटातून परमेश्वर सर्वांना बाहेर काढतो, त्या परमेश्वराचे, त्या अल्लाचे आभार माना असे त्यांचे वडील सांगत असायचे. द हाय प्रिस्ट ऑफ द रामेश्वरम टेम्पल, की रामेश्वरम टेम्पलचा हाय प्रिस्ट म्हणजे मुख्य पुजारी जे होते, काय होतं त्यांचं नाव, पक्षी लक्ष्मण शास्त्री. पक्षी लक्ष्मण शास्त्री हे रामेश्वरम मंदिराचे मुख्य पुजारी होते. वॉज ए व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माय फादर, तर ते अब्दुल कलामांच्या वडिलांचे अगदी जवळचे मित्र होते. वन ऑफ द मोस्ट विविड मेमरीज ऑफ माय अर्ली चाइल्डहूड इज ऑफ द 2 men. ते म्हणतात की माझ्या बालपणातली एक अगदी जिवंत माझ्या मनामध्ये अगदी अशी पटकन आठवेल अशी जी आठवण आहे, त्या आठवणीत ह्या 2 लोकांची आठवण आहे. कोणते, ईच इन हिज ट्रॅडिशनल अटायर डिस्कसिंग स्पिरिच्युअल मॅटर, की एक जो आहे तो मुस्लिम धर्माचा धार्मिक माणूस आहे, अतिशय की मुस्लिम धर्मातले आणि सगळ्या धर्मातले लोक ज्यांना मानतात असा विद्वान माणूस म्हणजे अब्दुल कलामांचे वडील. आणि दुसरं रामेश्वरम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणजे जे हिंदू धर्मातले गाढ तत्ववेत्ते होते, हिंदू धर्माचा ज्यांचा अभ्यास आहे असे पक्षी लक्ष्मण शास्त्री. हे दोन्ही लोक जे आहेत हे एकमेकांचे घनिष्ठ असे मित्र होते, क्लोज फ्रेंड होते. आणि ते आपापल्या ट्रॅडिशनल अटायरमध्ये, ट्रॅडिशनल अटायर म्हणजे पारंपरिक वेशात असायचे. पंडित लक्ष्मण शास्त्री हिंदू वेशात तर अब्दुल कलामांचे वडील मुस्लिम वेशात. आणि हे दोन्ही जण कोणत्या गोष्टींवर डिस्कस करायचे, डिस्कसिंग स्पिरिच्युअल मॅटर्स. तर दोन्हीही आत्मिक गोष्टींवर, आत्मिक विषयांवर चर्चा करत असायचे, आध्यात्मिक विषयांवर चर्चा करत असायचे. वेन आय वॉज ओल्ड इनफ टू आस्क क्वेश्चन्स, अब्दुल कलाम म्हणतात की ज्यावेळी प्रश्न विचारणं इतका मी मोठा झालो होतो की ज्यावेळी मला थोडं कळायला लागलं, काही प्रश्न पडायला लागले, त्या वयामध्ये आय आस्क्ड माय फादर अबाउट द रिलेव्हन्स ऑफ प्रेयर. तर त्यावेळी मी माझ्या वडिलांना विचारलं की प्रार्थनेचा काय संबंध असतो, तुम्ही जे प्रार्थना करतात त्याच्यातून माणसं कशी बरं होतात, माणसांचं बरं होणं आणि प्रार्थना यांचा काय संबंध आहे, प्रार्थनेचं काय महत्त्व आहे. माय फादर टोल्ड मी देर वॉज नथिंग मिस्टेरियस अबाउट द प्रेयर. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी सांगितलं की प्रार्थनेच्या बाबतीत कुठलीही रहस्यमय गोष्ट नाही आहे, त्याच्यामध्ये गुप्त ठेवण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आहे. रॅदर प्रेयर मेड पॉसिबल ए कम्युनिकेशन ऑफ स्पिरिट बिटवीन पीपल. आणि ते म्हणतात की उलट प्रार्थनेमध्ये गुप्त ठेवण्यासारखी किंवा रहस्यमय अशी कुठलीच गोष्ट नाही. उलट प्रार्थनेमुळे 2 लोक जे आहेत त्यांना त्यांचा आत्मिक संबंध येऊ शकतं, हे 2 लोकांमधलं कम्युनिकेशन होऊ शकतं.
ते प्रार्थनेमुळे पॉसिबल असतं. आणि मग ते सांगतात, व्हेन यू प्रे ही सेड, यू ट्रान्सेंड युअर बॉडी अँड बिकम ए पार्ट ऑफ द कॉस्मॉस विच नोज नो डिव्हिजन्स ऑफ वेल्थ, एज, कास्ट और क्रीड. बघा, अतिशय मोलाचा संदेश आहे. आपण हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये कोरून ठेवा. काय म्हणतात, व्हेन यू प्रे, की जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असताना, यू ट्रान्सेंड युअर बॉडी, तर त्यावेळी तुम्ही शरीराच्या पलीकडे निघून जातात. तुम्ही फक्त शरीराच्या पातळीवर राहत नाही, तर तुम्ही आत्मिक पातळीवर पोहोचत असतात. आणि आत्मिक पातळीवर पोहोचल्यामुळे काय होतं, यू बिकम ए पार्ट ऑफ दी कॉस्मॉस. कॉस्मॉस म्हणजे विश्व. तर तुम्ही ह्या विश्वाचा एक भाग बनत असतात. तुम्ही वैश्विक पातळीवर पोहोचत असतात. विच नोज नो डिव्हिजन ऑफ वेल्थ, एज, कास्ट और क्रीड. आणि जेव्हा तुम्ही वैश्विक पातळीवर पोहोचतात ना, तर त्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या भेदभावांच्या पलीकडे गेलेले असतात. कोणत्या भेदभावांच्या, की ज्याच्यामध्ये संपत्ती, गरीब श्रीमंत हा भेद नसतो. एज, की हा लहान आहे, हा मोठा आहे, हा म्हातारा आहे किंवा तरुण आहे, याचा भेद नसतो. कास्ट, की हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, हा भेद नसतो. क्रीड, की हा कुठल्या क्रिएचर, कोणत्या योनीतला आहे, की हा माणूस आहे, हा प्राणी आहे, हा पक्षी, हे सुद्धा त्याच्यामध्ये नसतं. कुठल्या वंशाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, हे काहीही त्याच्यात नसतं. याच्यात काय होतं, की माणूस, की आपण ह्या विश्वाचा एक घटक आहोत आणि आपल्या आजूबाजूला राहणारे पण आपल्यासारखेच या विश्वाचे घटक आहे, एवढंच एक त्याच्या मनात शिल्लक राहतं. आणि जेव्हा माणूस एवढ्या वरच्या पातळीला पोचतो, तर त्यावेळी तो ह्या विश्वाचा एक घटक झालेला आहे, विश्वाशी एकरूप झालेला असतो. त्याच्यामुळे विश्वातली शक्तीसुद्धा त्याच्यामध्ये येत असते आणि तो उदात्त अशा भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. My father could convey spiritual concept in very simple down to earth Tamil. आणि त्यांचे वडील जे होते ना, ते एवढे विद्वान होते की त्या विद्वत्तेमुळे त्यांना ह्या ज्या स्पिरिच्युअल कन्सेप्ट, की आत्मिक संकल्पना, आध्यात्मिक गोष्टी ज्या आहे, त्या साध्या सरळ डाऊन टू अर्थ, म्हणजे रोजच्या साध्या सरळ जीवनात आपण जी भाषा वापरतो, त्या साध्या सरळ तमिळ भाषेमध्ये साध्या सोप्या शब्दांमध्ये समजून सांगता यायच्या. ही वन्स टोल्ड मी, एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं, इन हीज ओन टाईम, इन हीज ओन प्लेस, इन व्हॉट ही रिअली इज अँड इन द स्टेज ही हॅज रीच्ड, गुड ऑर बॅड, एव्हरी ह्युमन बीइंग इज अ स्पेसिफिक एलिमेंट विदिन द होल ऑफ द मॅनिफेस्ट डिव्हाइन बीइंग. तर त्यांचं म्हणणं असं आहे की डिव्हाइन बीइंग म्हणजे परमेश्वर जो असतो ना, तो दैवी आहे. तर परमेश्वराचं दैवी अस्तित्व हे प्रत्येक माणसात असतो. मग तो माणूस कोणत्याही काळाचा असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, तो गुड असू द्या, बॅड असू द्या, की प्रत्येकजण तो जसा असेल तसा, ज्या काळात जन्मेल त्या काळात, ज्या परिस्थितीत जगत असेल त्या परिस्थितीत, परंतु प्रत्येक माणूस जो आहे हा काय, की परमेश्वराच्या दैवी अस्तित्वाचं एक प्रकट रूप आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आत चांगला माणूस असो की वाईट माणूस असो, त्याच्या आत परमेश्वरी शक्ती, दैवी शक्ती जी आहे ती निश्चितच असते. आणि परमेश्वराच्या दैवी शक्तीचंच एक आविष्करण किंवा प्रकट रूप म्हणजे प्रत्येक माणूस असतो. त्याच्यामुळेच प्रत्येक माणसामध्ये आपण देव बघितला पाहिजे. माणसाचा तिरस्कार करून आपण देवाची भक्ती करू शकत नाही. माणसामध्ये ज्याला देव पाहता आला त्यालाच देव ओळखता येतो. सो व्हाय बी अफ्रेड ऑफ डिफिकल्टीज, सफरिंग्स अँड प्रॉब्लेम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश ते असा देत आहे की मानवी जीवनामध्ये अडचणी येणारच, दुःख असणारच, समस्या असणारच, परंतु त्या समस्यांच्या, त्या दुःखांच्या, त्या अडचणीचा बाऊ करू नये. त्यावेळी आपण घाबरून जाऊ नये, कारण ह्या समस्या अडचणी आल्या तरी त्या कायम टिकणाऱ्या नसतात. त्या एक ना एक दिवस निघून जाणाऱ्या असतात आणि त्याच्यातून आपल्याला वाचवणारा परमेश्वर असतो. आणि तो परमेश्वर काही असा येतो का चार हात घेऊन? नाही.
त्याने आपल्यातच शक्ती दिलेली असते, ती आपण जागृत करायची असते. माणसांच्या रूपात परमेश्वर आपल्याला भेटतो, आपल्या संकटाच्या वेळी मदत करतो, अडचणीतून आपल्याला बाहेर काढत असतो, परंतु त्याचं स्वरूप आपल्याला ओळखता यायला हवं. When troubles come, try to understand the relevance of your sufferings. की जेव्हा कुठली एखादी समस्या येते किंवा अडचणी निर्माण होतात ना, तर त्यावेळी तुमच्या अडचणींचा, तुमच्या दुःखांचा कुठेतरी काहीतरी संबंध असतो परमेश्वराशी. तर त्या संबंधांचा विचार करा की ह्या अडचणी का निर्माण झाल्या. बऱ्याचदा आपल्याला येणाऱ्या समस्या ज्या असतात, अडचणी असतात ना, त्या आपल्याच कर्मामुळे आलेल्या असतात. आपणच काहीतरी चूक केलेली असते, आपल्याच विचारांमध्ये चूक असते आणि त्याच्यामुळे आपल्याच कर्माचं हे फळ आहे. आपण कुठं चुकलो आणि कशामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, हे जर आपल्याला समजलं तर आपण त्या चुका अवॉइड करू शकतो, पुढे शहाणं होऊ शकतो. आणि जो चुकांमधून शिकतो त्यालाच माणूस म्हणतो. प्रत्येक वेळी ठोकरच खात राहिलं आणि आपल्या ठोकरीचं किंवा आपल्या चुकांचं खापर आपण परिस्थितीवर फोडत असलो, दुसऱ्या माणसांवर फोडत असलो, तर आपण शिकू शकतो का? आपण त्यातून बाहेर येऊ शकतो का? आपल्या चुकांचं खापर आपण दुसऱ्यावर फोडून फक्त स्वतःचं समाधान करत असतो, परंतु त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी संकट येतील, ज्या ज्यावेळी समस्या येतील, त्यावेळी आपण आत डोकावून बघितलं पाहिजे, आपलं कुठं चुकलं हे समजून घेतलं पाहिजे, त्या चुका अवॉइड केल्या पाहिजे आणि धीर धरला पाहिजे की ठीक आहे ना, झाली आहे चूक, परंतु याच्यातून मी बाहेर कसा पडू शकतो, भविष्यात ही चूक मी कशी टाळू शकतो. ॲडव्हर्सिटी ऑलवेज प्रेझेंट्स अपॉर्च्युनिटी फॉर इंट्रोस्पेक्शन. की त्यांचं म्हणणं आहे ॲडव्हर्सिटी म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, जी ऑलवेज प्रेझेंट्स, की प्रतिकूल परिस्थिती एक आपल्याला संधी देत असते. प्रेझेंट्स अपॉर्च्युनिटीज, की प्रतिकूलतेमुळे आपल्याला संधी मिळत असतात. कशासाठी? फॉर इंट्रोस्पेक्शन, की आपण आत्मपरीक्षण करू शकतो. बघा, जेव्हा सगळं चांगलं असतं ना, माणूस आपल्यात कधीच डोकावतो, पण जेव्हा संकट येतात ना, तेव्हा माणूस आत्मपरीक्षण करतो आणि मग त्याला कळतं की आपण कुठं चुकलो आहे. आणि आपण कुठं चुकलो हे कळलं तर त्याच्यात रिफॉर्मेशन होते. आणि बघा, आपण जन्माला आलो आहे तर आपण काही परिपूर्ण नाही, धडपडतच आपण शिकणार आहे, चुकतच शिकणार आहे. त्यामुळे चुकांची लाज वाटू देऊ नका, पण त्या चुका रिपीट करू नका. त्यावेळी लाज वाटू द्या की त्या चुका जशाच तशा ठेवणं. स्वतःच्या चुका जो मान्य करत नाही त्याच्यात सुधारण्याची शक्यता नसते. आणि माणूस तोच असतो जो स्वतःच्या चुका मान्य करतो, त्या सुधारतो आणि बेटर होत जातो, त्याला आपण माणूस म्हणतो. Each individual creature on this beautiful planet is created by God to fulfill a particular role. बघा, हा पॅराग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. काय म्हणतात ते? ईच इंडिव्हिज्युअल क्रिएटर, की प्रत्येक वैयक्तिक क्रिएचर म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, किडा, मुंगी, कुठलंही जे असेल, ऑन धिस ब्युटिफुल प्लॅनेट, की पृथ्वीसारख्या या सुंदर ग्रहावर निर्माण झालेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राणी इज क्रिएटेड बाय गॉड, हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे. कशासाठी? टू फुलफिल ए पर्टिक्युलर रोल, की प्रत्येकाला काहीतरी एक रोल देऊन परमेश्वराने पाठवलं आहे, काहीतरी एक कार्य देऊन पाठवलं आहे आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने त्याची निवड केलेली असते. whatever I have achieved in life is through his help. आणि नेहमी आयुष्यात एक जाणीव ठेवा, जर तुम्हाला अहंकारापासून दूर राहायचं असेल तर हे शब्द लक्षात ठेवा. whatever I have achieved in life, कलाम म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी जर काही साध्य केलं असेल, काही मिळवलं असेल, तर ते मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलेलं नाही, तर कशामुळे मिळवलेलं आहे? इज थ्रू हिज हेल्प, की परमेश्वराच्या मदतीमुळे मी ते अचीव करू शकलं. परमेश्वराने मला ती भूमिका दिली, त्याच्या मनात होतं की मी हे काम करावं आणि ते त्याने माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. त्याच्या मदतीशिवाय ते कार्य करणं मला शक्य नव्हतं. अँड ॲन एक्सप्रेशन ऑफ हिज विल, आणि ते कार्य पूर्ण झालं, मी काहीतरी साध्य केलं, हे परमेश्वराच्याच इच्छेचं प्रकटीकरण आहे. त्याची इच्छा होती म्हणून ते कार्य पूर्ण झालं आहे. मग अशी जर भावना ठेवली तर कर्ता भाव आपल्यात येत नाही, अहंकार येत नाही की मी हे केलं, मी एवढं मोठी गोष्ट साध्य केली, मी खूप मोठा आहे, हा अहंकार माणसाच्या मनात येत नाही. फक्त एकच जाणीव ठेवावी की परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे आणि म्हणून त्याने माझ्याकडून हे काम पूर्ण करून घेतलं, त्याने मला मदत केली आणि हे काम त्याने माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. आनंद फक्त एवढाच की ह्या कामासाठी परमेश्वराने माझी निवड केली. ही शॉवर्ड हिज ग्रेस ऑन मी, की त्याने त्याच्या ग्रेस म्हणजे कृपेचा वर्षाव माझ्यावर केला, माझ्यात एवढी ॲबिलिटी दिली की मी हे सगळं काम पूर्ण करू शकेल.
He showered his grace on me through some outstanding teachers and colleagues, and when I pay my tribute to these fine persons, I am merely praising his glory. बघा किती छान वाक्य आहे ते. काय म्हणता की परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर केला. कसा केला? त्यांच्या काय स्वप्नात आला होता का? नाही. बघा त्यांची जी आहे ना मॅच्युरिटी ती पहा तुम्ही. काय म्हणतात? थ्रू सम आउटस्टँडिंग टीचर्स, की काही अगदी वैशिष्ट्यपूर्ण प्रभावी असे शिक्षक, कलिग्स, सहकारी यांच्या माध्यमातून परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर केला. म्हणजे त्यांच्या शिक्षकांमध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते परमेश्वराचं रूप पाहत आहे. अँड वेन आय पे माय ट्रिब्यूट्स टू दिस फाईन पर्सन्स, आणि ते म्हणता की जेव्हा मी ह्या माझ्या शिक्षकांबद्दल, माझ्या सहकाऱ्यांबद्दल, ह्या उत्तम व्यक्तींबद्दल जेव्हा मी आदरांजली व्यक्त करतो, माझा आदर व्यक्त करतो, त्यावेळी मी काय करत असतो? आय मिअरली प्रेझिंग हिज ग्लोरी. तर त्यावेळी मी परमेश्वराच्याच वैभवाची प्रशंसा करत असतो. कारण ह्या सर्व व्यक्ती म्हणजे परमेश्वराची निर्मिती आहे. परमेश्वराने इतके उत्कृष्ट व्यक्ती निर्मिला, त्यांची प्रार्थना गायस, त्यांची स्तुती केली म्हणजे परमेश्वराची स्तुती केली ना. जर समजा एखाद्या कलाकाराने छान छान मूर्ती घडवलेल्या आहेत, तर आपण त्याच्या त्या कलेची प्रशंसा केली तर त्याला आनंदच होईल की नाही? हां, जर समजा आपण नाही तुम्हीच खूप ग्रेट आहे, त्याच्या त्या कलाकृतीला आपण काहीच व्हॅल्यू दिला नाही, तर त्याला आनंद होईल का? त्याने एवढ्या मेहनतीने त्या कलाकृती बनवल्या. आपण जेव्हा त्यांची प्रेज करतो, त्यांची प्रशंसा करतो, तेव्हा आपण त्याच्या कार्याची प्रशंसा करत असतो. म्हणून चांगल्या व्यक्तींबद्दल जेव्हा आपण आदर व्यक्त करतो, त्यावेळी तीसुद्धा आपण परमेश्वराची केलेली प्रार्थनाच असते, तीसुद्धा परमेश्वराची केलेली स्तुतीच असते, ते सुद्धा परमेश्वराचं स्तोत्रच असतं. स्तोत्र म्हणजे काय? की त्याच्यात परमेश्वराची आपण स्तुती करतो. All these rockets and missiles are his work through a small person called Kalam, in order to tell the several million mass of India to never feel small or helpless. बघा, आयुष्यात कोरून ठेवण्यासारखं तुमच्या मनावर हे वाक्य कोरून ठेवा, की जे तुमच्या मनाला कधी अहंकाराचा स्पर्श होईल ना, तर त्यावेळी तुम्हाला ते वाचवेल. तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल ना, तर हे वाक्य तुमच्या मनावर कोरून ठेवा. दगडावर जसं कोरतात तसं, की जे कधीही मिटणार नाही. काय म्हणतायत ते? ऑल दीज रॉकेट्स अँड मिसाईल्स, की मी बनवलेले हे सगळे रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत ना, काय आहेत ते? की मी बनवलेले नाही म्हणत आहेत ते. काय म्हणतात? की हे सगळे रॉकेट्स आणि मिसाईल आर हीज वर्क, की हे सगळं त्या परमेश्वराचं काम आहे. पण ते काम त्याने कोणामार्फत करून घेतलं आहे? थ्रू ए स्मॉल मॅन कॉल्ड कलाम, की कलाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या माणसाकडून परमेश्वराने करून घेतलेलं हे मोठं काम म्हणजे हे रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत. बघा, अजिबात गर्वणी काय म्हणतात की हे काम मी केलं असं ते म्हणत नाही, तर हे काम परमेश्वराने माझ्याकडून करून घेतलं आहे. आणि कशासाठी करून घेतलं आहे? इन ऑर्डर टू टेल सेव्हरल मिलियन मास ऑफ इंडिया, की भारतातल्या हजारो लक्षावधी जनतेला, सर्वसामान्य मास म्हणजे सर्वसामान्य जनतेला हे सांगण्यासाठी परमेश्वराने हे काम माझ्याकडून करून घेतलं आहे. काय सांगण्यासाठी? नेव्हर फील स्मॉल ऑर हेल्पलेस, की स्वतःला कधी लहान समजू नका किंवा स्वतःला कधी असहाय समजू नका. की कलामांसारखा माणूस छोटासा, तो एवढं मोठं काम करू शकतो, तर मी पण तेच काम करू शकतो, कारण मला सुद्धा परमेश्वराने बुद्धी देऊन पाठवलं आहे, ताकद देऊन पाठवलं आहे. आणि मी जर माझ्या बुद्धीचा, माझ्या ताकदीचा, परमेश्वराने दिलेल्या सर्व देणग्यांचा पुरेपूर वापर केला, तर जे काम कलाम सर करू शकतात तसंच काम मी सुद्धा करू शकतो. म्हणजे मिसाईलच बनवल्या पाहिजे असं काही नाही. कलामांमध्ये शास्त्रज्ञ होता, आपल्यात कलाकार असू शकतो, आपल्यात समाजसेवक असू शकतो, आपल्यात शिक्षक असू शकतो, आपल्यात डॉक्टर असू शकतो. तर आपल्यामध्ये परमेश्वराने काय शक्ती दिली आहे ती जागृत करा, त्याचा पुरेपूर वापर करा. आणि तो वापर कशासाठी करा? आपल्या देशाच्या सेवेसाठी करा, मानवतेच्या सेवेसाठी करा. आणि तसं जर केलं तर तुम्ही सुद्धा कलाम होऊ शकता. जसं कलामांचं नाव अजरामर झालं तसंच तुमचं पण होऊ शकतं. तर तुमच्यात हा आत्मविश्वास निर्माण व्हावा याच्यासाठी परमेश्वराने कलामांकडून एवढं मोठं कार्य करून घेतलं. तुमच्यासमोर कलामांच्या रूपात एक आदर्श ठेवला.
तो आदर्श तुम्ही बघा आणि तशी कृती तुम्ही करा, त्यांचंच कार्य तुम्ही पुढे चालवा, हे ते सांगतायत. वी आर ऑल बॉर्न विथ अ डिव्हाइन फायर इन अस. आपण सर्वजण जन्माला आलो आहेत ना, तर एक डिव्हाइन फायर की दैवी अग्नी, एक दैवी प्रतिभा आपल्यासोबत घेऊन आलो आहे. आपण त्या परमेश्वराचाच अंश आहोत आणि परमेश्वराचा अंश असल्यामुळे परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यात पण आहे. जसं आपल्या आईवडिलांचे गुण आपल्यात उतरतात, तसेच परमेश्वराचे, आपल्या परमपित्याचे गुणसुद्धा आपल्यात आहेत. फक्त गरज काय की आपल्या अंगी कोणती ताकद आहे, कोणती प्रतिभा आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि त्या डिव्हाइन फायरला हवा दिली पाहिजे. अवर एफर्ट शुड बी टू गिव्ह विंग्स टू दिस फायर, की आपल्या आत परमेश्वराने जो अग्नी दिलेला आहे, जो विस्तव दिलेला आहे, जी शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीला आपल्या प्रयत्नांचे पंख जोडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, की आपल्या प्रयत्नांनी ते जे निखारा जो आहे तो फुलवला पाहिजे. त्या शक्तीला आपण पंख दिले पाहिजेत. अँड फिल द वर्ल्ड विथ द ग्लो ऑफ इट्स गुडनेस. आणि आपल्या आत जी शक्ती, आपल्या आत जो अग्नी, बघा अग्नी काय करतो, अग्नी उष्णता पण देतो आणि प्रकाश पण देतो. तर आपल्या आतलं ही जी ज्योत परमेश्वराने दिलेली आहे, ही ज्योत पेटवायची कशासाठी, अंधार दूर करण्यासाठी. तर ह्या ज्योतीचा प्रकाश जो आहे, ग्लो ऑफ गुडनेस, तर आपल्या आतल्या प्रकाशाने, आपल्या आत परमेश्वराने जी प्रतिभा दिली त्याच्या प्रकाशाने, त्याच्या चांगुलपणाच्या प्रकाशाने आपण हे संपूर्ण विश्व आपल्या परीने भरून टाकूयात. जगासाठी काहीतरी चांगलं काम करू, जगाला प्रकाशित करण्याचं, जगाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न आपण करूयात. मे गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो किंवा परमेश्वराची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त हो, एवढं कलाम म्हणतात, तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि इथं ते आपलं लिखाण जे ते थोड्या वेळापुरतं थांबवत आहेत. अँड हिअर अवर एक्स्ट्रॅक्ट एंड्स, की इथं अब्दुल कलामांच्या आत्मचरित्रातला हा उतारा संपतो. त्यांचा एक एक शब्द लाख मोलाचा आहे आणि तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवावा असा आहे. जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुम्ही आयुष्यात खूप मोठे होऊ शकतात, एक चांगला माणूस घडू शकतात आणि तुमच्या आंतरिक शक्तींचा, तुमच्या अंगी शारीरिक ताकद असेल, तुमच्या अंगी बौद्धिक क्षमता असेल, तुमच्या अंगी भावनिक क्षमता असेल, त्या सर्व क्षमतांचा वापर करून तुम्ही स्वतः चांगलं होऊ शकता आणि जगासाठी सुद्धा चांगलं कार्य करू शकतात. स्वतःसोबतच इतरांचं जीवनसुद्धा आनंदाने उजळून टाकू शकतात. तर असं हे सगळं सुंदर असा उतारा होता, द पॉवर ऑफ प्रेयर. इथं आपण थांबूया. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता किंवा आपण मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट देऊ शकता. सो वी विल स्टॉप हिअर. गुड बाय फॉर सम टाइम.